आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेल वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज झालाच असेल. वास्तुशास्त्रावरती मी एक अनाउन्समेंट म्हणून एक व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये अनाउन्स केलेलं होतं की आता आपण जे काही वास्तुशास्त्रावरती एक सिरीज चालू करतोय, त्या वास्तुशास्त्र संबंधित ज्या काही कमेंट आल्या होत्या त्या सर्वांचे आभार की आपण ती सिरीज चालू करतोय. तुम्ही सर्वांनी कमेंट केल्या होत्या म्हणून मला हा विषय घेऊशी वाटला. तर तुम्हाला सर्वांचे आभार. आता त्याच सिरीज मधला आपला पहिला व्हिडिओ येतोय दिशावरती. वास्तुशास्त्रामध्ये दिशाला खूप जास्त महत्व आहे. दिशाशिवाय वास्तुशास्त्र कंप्लीट होऊ शकत नाही. कारण की वास्तुशास्त्र सगळ्यात जास्त वर्क कशावरती करतं? तुमच्या दिशेवरती. वास्तुशास्त्रामध्ये दिशांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. एकूण 8 दिशा आहे आणि 2 अतिरिक्त दिशा पण आहे. एक वर आकाश आणि खाली पाताळ, अशा टोटल 10 दिशा मानल्या जातात, ज्या घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करते. प्रत्येक दिशानुसार वास्तुशास्त्र काम करतं. सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे वास्तुशास्त्रामध्ये की दिशा. दिशाशिवाय वास्तुशास्त्र पूर्ण होऊच शकणार नाही. की कोणती दिशा, आणि भरपूर जणांना दिशा समजत नाही किंवा दिशा माहीत नाही किंवा दिशा लक्षात राहत नाही. तर आज माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच आहे की ज्या काही दिशा असेल, वास्तुशास्त्रामध्ये खूप साऱ्या दिशा असतात, पण ज्या काही मेन वास्तुशास्त्रामध्ये ज्या काही मेन 8 दिशा, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि अजून 2 दिशा, 10 दिशा. एक वर म्हणजे आकाश, एक खाली जमीन म्हणजे पाताळ, आणि ज्या 4 मुख्य दिशा आणि ज्या 4 उपदिशा आहे, अशा टोटल ज्या 8 दिशा आहे त्या लक्षात ठेवण्याची मी एक ट्रिक पण सांगणार आहे की त्या तुम्ही कधीच आता विसरू शकणार नाही. तर आपण सर्वात पहिले आज आपण समजून घेऊ की दिशा लक्षात कशा ठेवायच्या, किंवा आपल्या ज्या साईडला सूर्य उगवतो त्या साईडला आपण तोंड करून उभं राहिलं. तर तोंड करून उभं राहिल्यानंतर तुमच्या समोर जी दिशा आहे ती तर पूर्व दिशा आहे. आपल्या पाठीमागे जी दिशा आहे ती पश्चिम दिशा आहे. आता आपल्या डाव्या हाताला जी दिशा येणार आहे ती दिशा असते आपली उत्तर दिशा. आपल्या उजव्या हाताला जी दिशा असते ती असते आपली दक्षिण दिशा. उत्तर दक्षिण, समोरची पूर्व, पाठीमागची पश्चिम, डाव्या हाताची उत्तर, उजव्या हाताची दक्षिण. झाल्या ह्या 4 मुख्य दिशा. उत्तर म्हणजे नॉर्थ, पूर्व म्हणजे ईस्ट, त्यानंतर दक्षिण म्हणजे तुमची साऊथ, पश्चिम म्हणजे तुमची वेस्ट. त्यानंतर आता आपल्याला ज्या 4 उपदिशा आहे, आता आपण त्या 4 उपदिशा कोणत्या साईडला असतात आपण ते समजून घेऊ आणि ते कसं लक्षात ठेवायचं ती ट्रिक तुम्हाला शेवटी सांगतो. पूर्व आणि दक्षिण ह्या दोन्हींच्या मध्ये जी दिशा येते ती असते आग्नेय. आग्नेय म्हणजे त्या दिशा असते आग्नेय, साऊथ ईस्ट. दक्षिण आणि पश्चिम ह्या दोन्हींमध्ये जी दिशा येते ती असते नैऋत्य, साऊथ वेस्ट. उत्तर आणि पश्चिम ह्या दोन्हींमध्ये जी दिशा येते ती असते वायव्य, नॉर्थ वेस्ट. आणि उत्तर आणि पूर्व ह्या दोन्हींमध्ये जी दिशा येते ती असते ईशान्य, नॉर्थ ईस्ट. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? इथं जी दिशा घेतली आपण उत्तर आणि पूर्वमध्ये तिला आपण नॉर्थ ईस्ट म्हणलो, ईस्ट नॉर्थ नाही म्हणलो. जी आपली दक्षिण आणि पूर्वमध्ये जी दिशा आली तिला आपण साऊथ वेस्ट म्हणलो, ईस्ट साऊथ नाही म्हणलो. इथे बघा तुम्ही, इथे नॉर्थ ईस्ट आहे, इथं नॉर्थ वेस्ट आहे, इथं साऊथ ईस्ट आहे, इथं साऊथ वेस्ट आहे. दोन्ही ठिकाणी एन घेतलेलं आहे, 2 ठिकाणी एस घेतलेलं आहे. असं का केलं असेल? असंही घेऊ शकले असते ना, हे इकडे हे इकडं. पण आपले जी कंपास असते किंवा मॅग्नेटिक असते, मॅग्नेटवरती 2च लिहिले असतात, एक एन आणि एक एस, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ. म्हणून ह्या देशामध्ये जे घेतलेले ते काय असलं, एन पासूनच चालू होतंय आणि इकडे पण एस पासूनच चालू होतंय. इथे एस पासून घेतलं नॉर्थ साऊथ पोलसाठी, इथे नॉर्थ पोलसाठी. आपली जी अर्थ आहे तिचा वरती जो असतो तो नॉर्थ पोल असतो, मॅग्नेटिक जे आपलं असतं त्याच्यावरती इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. म्हणून आपण एन पासून चालू करतो. ईस्ट पोल्स आणि वेस्ट पोल नाही, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आता हे लक्षात ठेवायची कशी ट्रिक आहे मी तुम्हाला ती एका मिनिटात सांगतो. एका मिनिटात तुम्हाला आता हे लक्षात आले. फक्त लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, फक्त एक वाक्य. जर तुम्ही मराठी शाळेत शिकलेलं असाल तर ते वाक्य तुम्हाला येतच असेल, तुम्हाला माहीतच असेल किंवा कुठेतरी ऐकलेलंच असेल. अ द न प वा, वाजतो कसा, उ ई पू. हे फक्त जे क्लॉकवाईज लक्षात ठेवायचे. क्लॉकवाईज आपल्या दिशा ह्या वाचायच्या. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या कात्यांचा, जसा घड्याळाचा काटा चालतो त्यानुसार हे बनवलेले, ज्यांनी कोणी बनवलं असेल ग्रेट बनवलेले, त्यानुसार हे चालतं. आता अ म्हणजे काय, आग्नेय. आग्नेय लक्षात ठेवा फक्त. दक्षिण आणि पूर्वमध्ये जी येते
ती काय असते आपली आग्नेय असते. आता फक्त त्या आग्नेयपासून आपल्याला चालू कर. म्हणजे काय आलं आग्नेय. त्यानंतर पुढची कोणती दक्षिण म्हणजे उजव्या साईडनं फिरायचं आपल्याला. पासून आग्नेय नंतर उजव्या साईडनं आलो आपलं दक्षिण. म्हणजे दक्षिण. न म्हणजे नैऋत्य. प म्हणजे पश्चिम. वा म्हणजे वायव्य. उ म्हणजे उत्तर आणि ई म्हणजे ईशान्य आणि लास्टचं येते पू म्हणजे पूर्व. अदन पवा वाजवतं कसा उई पू. आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य पूर्व. बस एकदम सोपे ट्रिक आहे. यानंतर तुम्ही आता ते कधीच विसरू शकणार नाही की कोणती दिशा कोणत्या साईडला आहे. थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न. कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो अवघड असो साहित्य रिलेटेड असो सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरचं रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो जसे की एक्सेल वर्ड पीपीटी रिलेटेड सामाजिक असो राजकीय असो धार्मिक असो बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो बिंदास कमेंट करो.